संक्रांतीला तीळ लावलेली बाजरीची भाकरी खायची असते म्हणून कसं बसं बघा डोळं झाकून त्या दिवशी पोरांनी खाल्ली, पण नंतर म्हणायला लागले तुझी बाजरीची भाकरी नको ग बाई तूच खा. आता नान रोटी असलं काय दिलं की नाही तर कसे बघा तुटून पडतात. आता यांना काय बोलायचं सांगा. तर थोडंसं बाजरीचं पीठ माझ्याकडे शिल्लक होतं तर 1.5 वाटी इथं मी बाजरीचं पीठ घेतलंय, त्याच्यात पाव वाटी तांदळाचं पीठ घातलं. बेसनचं पीठ पण तुम्ही त्याच्याऐवजी घालू शकता, माझ्याकडचं संपलेलं. आता याच्यात मी बारीक चिरलेली बघा बऱ्यापैकी मेथीची भाजी पण घातली. हळद, घरचं तिखट, ओवा, धना पावडर घालायचे, भरपूर सारे पांढरे तीळ घालायचे आणि 2 चमचे बघा दही घालायचं आहे आणि छान हे सगळं मिक्स करायचं आहे. मग थोडं थोडं पाणी घालायचं आणि सरसरीत असं पीठ बघा आपल्याला तयार करायचं आहे. नंतर कडकडीत गरम तेलात मग जिरं, मोहरी, हिंग आणि ठेचलेला लसूण घालायचा आणि हा तडका आपल्याला पिठात मिक्स करायचा आहे. नंतर वरून भरपूर सारी बघा कोथिंबीर घालायची आणि छान एकसारखं असं पीठ करून घ्यायचं आहे. तव्याला थोडंसं बघा तेलानं असं ग्रीस करायचं. मग चमच्यानं पीठ असं तव्यावरती पसरून घ्यायचं. वरून परत थोडेसे पांढरे तीळ त्याच्यावरती पसरवायचे आणि झाकण ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूनी बघा खमंग अशी ही धिरडी भाजून घ्यायची आहेत. तर इथे मी ऑडी निरापचा पेपर पहिल्यांदा बुट्टीत घातला आणि सगळे धिरडे मग त्याच्यावरती काढून घेतलेत. आता पोरं शेर तर आपण बघा 1.25 शेर व्हायचं. पोरांना माझ्या कळलं सुद्धा नाही की याच्यात बाजरीचं पीठ आहे. नाश्त्याला बटर पाव हे असलं काय खाण्यापेक्षा बाजरीची धिरडी करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.